बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी मुंबईतून। मुंबईच्या दादर परिसरात कबुतरांसंदर्भात आता मोठाले फलक लावण्यात आलेत। कबुतरांना धान्य घालू नका असा फलकावरती आशय छापण्यात आलाय। दादरमध्ये कबूतरखाना ट्रस्टकडूनच जागोजागी ही फलकबाजी करण्यात आली। कारवाई झाल्यास ट्रस्ट जबाबदार राहणार नाही असाही संदेश त्यावरती छापण्यात आलाय। ट्रस्टने महानगरपालिकेकडे याबाबत परवानगीची विनंती केली आहे आणि महापालिकेने 6 ते 8 या सकाळच्या वेळेत धान्य घालण्यास मौखिक परवानगी दिली, मात्र ती अद्याप लेखी स्वरूपात मिळालेली नाहीये। हायकोर्टाच्या आदेशाचा सन्मान ठेवत नागरिकांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यामुळेच फलकामधून करण्यात आलंय। यापूर्वी आपण पाहिलेलं होतं एका व्यक्तीने आपल्या आलिशान गाडीवरती पक्ष्यांसाठी धान्य ठेवलेलं होतं आणि ती गाडी तो फिरवत होता। ती गाडी देखील आता जप्त करण्यात आली आहे आणि हे फलक लावण्यात आले। अधिक माहिती घेऊयात अनुज रायते आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अनुज, अखेर फलक लागलेले आहेत आणि फलकांमधून माहिती दिली जातेय नियमांचं उल्लंघन करू नका, काय अधिक माहिती? हो नक्की, हे सगळे आपण बघू शकतो। प्रकरण सुरू झालं काल सकाळी जेव्हा महेंद्र संकलेचा नावाचा एक व्यक्ती आहे त्यांनी एक गाडी घेऊन तो आला तिथे कबूतरखान्याजवळ आणि पक्ष्यांना धान्य तो आपल्या गाडीवरच घेऊन आला आणि त्या विरोधात तिथले जे स्थानिक होते ते बरेच तापले आणि त्यांनी त्याला तिथून निघून जाण्यासाठी सांगितलं। त्यानंतर आपण बघतोय की जे तिथलं कबूतरखान्याचं ट्रस्ट आहे त्यांनी एक अधिकारिकरित्या एक पोस्टर तिथे लावलंय ज्यानुसार त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कोणत्याही व्यक्तीने जे काही नियम बनलेले आहेत किंवा जी काही अग्रीमेंट सध्या ट्रस्ट आणि बीएमसी मध्ये झालेली आहे त्याचं उल्लंघन करायची गरज नाहीये। आणि त्यांनी ही पण गोष्ट एक रेखांकित केलेली आहे की जो हा व्यक्ती आहे महेंद्र संकलेचा, याच्यावर आपण जसं तुम्ही बोलला की त्याची गाडी ऑलरेडी जप्त केलेली आहे आणि त्याच्यावर एक प्रकारची पोलीस कारवाई पण शिवाजी पार्क पोलीस स्टेशन इथे सुरू झालेली आहे आणि त्यामुळे बाकीच्या लोकांनी अशा कोणत्या गोष्टी नको करायला, त्यामुळे त्यांना डिस्करेजमेंट म्हणून हे पोस्टर लावण्यात आलेलं आहे। एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला जाणून घेण्यासाठी ही पण आहे की काल जेव्हा महेंद्र संकलेचा ती गाडी घेऊन आला होता तेव्हा आपण त्याला व्हिडिओमध्ये हे बोलताना पण ऐकतो की मागणं अजून 8 किंवा 10 गाड्या येत आहे। याचा अर्थ असा होतो की अशा बरेच सारे जण असतील त्या समाजातले ज्यांचा प्रयत्न असेल की कुठे ना कुठे आपण स्वतःच्या हिशोबाने आपण कबूतरांना जेवण खाऊ घालू किंवा धान्य प्रोव्हाइड करू। हालाकी ॲज अ ट्रस्ट त्यांनी यावर बंदी टाकलेली आहे। त्यामुळेच ट्रस्टनी एक प्रकारे हे एक औपचारिक पोस्टर लावण्यात आलेलं आहे जिथे त्यांनी सांगितलं की जर इथून पुढे असं काही घडलं आणि जर त्यांच्यावर एक कारवाई केली गेली पोलिसांकडनं किंवा बीएमसीकडनं तर त्यासाठी ट्रस्ट जबाबदार नसणार। अगदीच, आणि अर्थातच त्यामुळे कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन होतंय आणि ही केस वेगळ्या पद्धतीने दाखल होऊ शकते। याची खबरदारी ट्रस्टकडनं घेतली जाते असंच म्हणावं लागेल। तुर्तास धन्यवाद अनुज या संपूर्ण माहितीसाठी।